नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. खानदेश टेक्निक्स या यूट्यूब चॅनलला आपलं खूप खूप अभिनंदन. मी रामेश्वर माळी आणि आज आपण शिकणार आहोत वजाबाकी, दशांश अपूर्णांकांची वजाबाकी, ती पण फक्त 2 मिनिटात शिकणार आहोत. तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे. हे काही प्रश्न आहेत जे आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला ते टेबलमध्ये मांडणी केलेली आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे अशी मांडणी आपण केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जिथं काही संख्या नाही तिथं आपल्याला 0 गृहीत धरायचं आहे. बरं, तर आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे. 9 मधून 0 जातो, 9 तसाच तसा येईल, 0 तसाच तसा येईल. 0 मधून 4 जातो का? नाही जात, म्हणून याला आपण कट करणार. ओके, याच्याकडून इथून 1 घेणार, हा होऊन जाईल इथं 0 आणि हा इथं आपण झाला हा 10. तर 10 मधून 4 गेले, उरला 6. 0तून 0, पुन्हा 0, पॉईंट ठेवला. परत 0 मधून 9 जातो का? नाही जात, त्याच्यामुळे आपण 0 कट करणार, वरती 10 लिहिणार. याच्याकडून 1 घेतलेला आहे म्हणून हा झाला आता 1. 10 मधून 9 गेले म्हणजे राहिला 1, एकातून 1 गेलं, राहिला 0. हे निघालेलं आहे आपलं पहिलं आन्सर. तुम्ही कॅल्क्युलेट करून उत्तर काढू शकतात. चला वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. 7 जसाच तसा येईल, 1, 0 जातो, 1. 0 मधून 2 जातो का? नाही जात, म्हणून आपण याला कट करणार, इथं येणार. याच्याकडे बी नाही काही संख्या, त्याच्यामुळे याला बी कट करणार, वरती 0 लिहिणार, याला कट करणार, याच्याकडून याला कट करून इथं 3 लिहिणार. आणि हा जो 0 होता हा 10 होईल. आता पुन्हा हा जो 0 होता हा 10 होईल आणि हा जो घेतलेला 10 आहे हा होईल 9. ओके, तर अशी आपल्याला मांडणी करायची आहे. आणि 10 मधून 2 गेले तर राहिलेत 8, 9 मधून 4 गेले राहिलेत 5, पॉईंटच्या खाली पॉईंट. आणि 3 मधून पुन्हा जाईल का? 5 तर नाही जाणार, त्याच्यामुळे इथून 1 घेणार आपण. इथं 1 घेतला म्हणजे हा झाला 13 आणि जो हा 7 होता हा होऊन जाईल आता 6. 13 मधून 5 गेले, राहिलेत 8. आणि पुन्हा 6 मधून 8 तर जात नाही, त्याच्यामुळे आपण काय करणार, इथं 3 आहे त्याला कट करणार, इथं 2 लिहिणार आणि इथला 1 देणार. इथं 1 घेतला म्हणून हा झाला 16. 16 मधून 8 गेले तर राहिले 8 आणि 2 जसाच तसा 2. हे आपलं आन्सर आहे, कॅल्क्युलेट करून बघू शकतात. परत आपला आहे तिसरा प्रश्न. इथं पण 0 गृहीत धरू, कारण पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिल्यानंतर हे जे आहेत 1च्या खाली काहीच संख्या नाही, म्हणून इथं 0 आणि 1 मधून 0 गेला म्हणजेच राहिला 1च. 1 मधून 9 जात नाही, त्याच्यामुळे आपण काय करू, हे 1ला कट करू, वरती लिहू. पण इथं 0 आहे, याच्याकडून तर आपण घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे हा 0 बी कट करू, इथं 0 लिहू. ओके, हा 7 आहे, 7 मधून 1 घेतला, हा झाला 10 आणि हा झाला 7 मधून 1 गेला म्हणजे हा राहिला 6. ओके, तर आता हा जो 10 आहे याच्यातून इथं 1 जाईल म्हणजे हा झाला 11 आणि हा झाला 9. ओके, तर 11तून 9 गेले म्हणजे राहिले तर 2. 9 मधून 0 गेला, 9 जसाच तसा येईल आणि इथं हा जसा आहे तो पण तसाच तसा राहील. 4 मधून 7 जात नाही, म्हणून याला आपण कट करणार, वरती लिहिणार 4 आणि याच्याकडून घेणार इथं 1 म्हणजे हा झाला 14 आणि हा झाला इथं 4. ओके, 14 मधून 7 गेले राहिलेत 7. 4 हा जसाच तसा येईल आणि पॉईंटच्या खाली पॉईंट हा आपण लिहिलेला आहे. तशी आहे उत्तर, कॅल्क्युलेट करून तुम्ही बघू शकता. तिन्ही प्रश्नांचे उत्तर आपण 2 मिनिटाच्या आत सॉल्व केलेले आहेत.